मुलुक महाराष्ट्रामध्ये सगळ्यांचं स्वागत। नमस्कार, मी अमित गद्रे। एक मोठी बातमी, मोठी अपडेट समोर येते आहे। मीरा रोडमधील हल्ल्याचा व्हिडिओ न्यूज 18 मराठीवरती आलेला आहे। जैब जुबेर अन्सारीने दोघांवरती चाकू हल्ला केलेला होता आणि धर्म विचारून जैबने दोघांवरती हल्ला केलेला होता आणि हा व्हिडिओ आता समोर आल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। न्यूज 18 मराठीवरती हल्ल्याचा व्हिडिओ आपल्या समोर आहे। धर्म विचारून जीवघेणा हल्ला केला गेल्याचं सांगितलेलं होतं आणि या संदर्भातलाच हा व्हिडिओ असल्याचं बोललं जात आहे। मीरा रोड परिसरातला हा व्हिडिओ असल्याचं सांगितलं जात आहे आणि न्यूज 18 मराठीवरती हल्ल्याचा हा व्हिडिओ आपण बघतोय। जैब जुबेर अन्सारीने दोघांवरती हल्ला केलेला होता आणि त्यावेळेची काही दृश्य आपण, हा एक व्हिडिओ आहे, कोणीतरी उंचीवरून, टेरेसवरून किंवा खिडकीतून केला असावा असं वाटतंय आणि मीरा रोड परिसरातला हा व्हिडिओ असल्याचं सांगितलं जात आहे। धर्म विचारून जैबने दोघांवरती हल्ला केलेला होता। जैब जुबेर अन्सारीने दोघांवरती चाकू हल्ला केलेला होता, त्यावेळेचा हा व्हिडिओ असल्याचं सांगितलं जात आहे। मीरा रोडमधील हल्ल्याचा व्हिडिओ न्यूज 18 मराठीवर आपण सध्या बघतोय। हल्ल्याचा व्हिडिओ हा आता समोर आलाय। जैब जुबेर अन्सारीने दोघांवरती चाकू हल्ला केलेला होता। तर मीरा रोडमधील हल्ल्याचा हा सगळा व्हिडिओ असल्याचं सांगितलं जात आहे। धर्म विचारून जैबने दोघांवरती हल्ला केलेला होता। आज सकाळपासूनच खरं तर या सगळ्या प्रकरणामध्ये नवे अपडेट समोर आलेले आपण बघितलं। एटीएसच्या टीमकडून अनेक महत्त्वाच्या गोष्टी समोर आणल्या गेल्यात। एटीएसची टीम जैब जुबेर अन्सारीच्या घरी सध्या दाखल झाल्याची माहिती समोर येते आहे। आताच्या क्षणाची आणखीन एक मोठी अपडेट आपण बघतोय। एटीएसची टीम आता जैबच्या घरी दाखल झालेली आहे। अधिकचा तपास केला जातोय आणि या तपासातून आणखीन कोणत्या गोष्टी समोर येणार हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असणार आहे। एटीएसची टीम सध्या जैब जुबेर अन्सारीच्या घरी दाखल झालेली आहे। अजित मांढरे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्याकडे थेट जाऊया। अजित, आपण बघतोय आज सकाळपासून खरं तर नवे अपडेट समोर येताना दिसत आहेत। आता एटीएसची टीम या जैबच्या घरी गेल्याचं कळतंय। एटीएसची टीम ही जैब जुबेर अन्सारी याच्या घरी दाखल आहे। हे इमारत आहे, अस्मिता एजन्सी या इमारतीचं नाव आहे। ही जी गाडी आपण पाहिल्या, या दोन गाड्यांमधून एटीएसची टीम आहे, जवळपास 10 ऑफिसरची टीम जी आहे ती इथं आलेली आहे। सुरुवातीला इमारतीमध्ये जाऊन त्याचं घर जे आहे त्या घराच्या इथे काही पोलिसांना घेऊन घराची काही झडती घेतली असं कळतं आहे। आता तिथून आधीच मीरा रोड पोलिसांनी झडती घेतलेली आहे, पण त्या उपर त्यांना तिथे काही वेगळं लिंक मिळालं असेल किंवा लीड मिळाली असेल, त्या पार्श्वभूमीवर ते चौकशी करतायत। सोसायटी ऑफिस जे आहे त्या ऑफिसमध्ये जाऊन इमारतीचे काही जे लोक आहेत किंवा जे पदाधिकारी आहेत त्यांच्याशी ते त्यांचे तिथं जबाब घेत आहेत की हा जो जैब जुबेर अन्सारी आहे हा इथं कधीपासून राहायचा, कोणाच्या ओळखीनं याला इथं घर दिलं गेलं आहे, हा कुठून आला, काय ह्याने काय पुरावे सादर केलेले, संपूर्ण हे घर भाड्याने घेताना त्या प्रोसेस पूर्ण फॉलो केल्या आहेत की नाहीत, या सर्व गोष्टी आहेत याचा तपासामध्ये हा एक महत्त्वाचा भाग असतो। कारण का अशा व्यक्ती ज्या आहेत ही खोटी ओळख देऊन येऊन इथं जे आहे ते घर घेतात आणि आपली ओळख लपवतात आणि त्यानंतर असं कुठलं तरी कृत्य करतात। या सगळ्यामध्ये हा जैब जुबेर अन्सारी जो आहे हा मुळात इथं कसा आला होता आणि त्याचे नेमके इथे आजूबाजूला कोणी ओळखीचे आहेत का, या सगळ्याची चौकशी जी आहे हे करण्याकरता एटीची टीम जी आहे ती जैब जुबेर अन्सारी याच्या घराखाली दाखल झालेली आहे। जवळपास 1 तास झालं ही टीम इथेच आहे आणि पूर्ण घरी असेल, इमारतीमधले जे आजूबाजूचे रहिवासी असतील, त्याच पद्धतीने इमारतीमधले काही पदाधिकारी सगळ्यांचे जबाब ते नोंदवत आहेत। महत्त्वाचा मुद्दा असा म्हणजे की जैब हा मीरा रोडमध्ये जेव्हा आला होता याआधी तो कुठं राहत होता, कारण त्याने एक जे आधार कार्ड दिलेलं आहे आणि जुन्या घराचं एक ॲफिडेविट दिलेलं आहे, तो तिथे भाड्यानं राहायचा, ते जे आहे ते मुंबईतलं कुठलं असल्याची माहिती मिळते आणि त्याच पार्श्वभूमीवरती तो मुंबईतून इथं आला आहे का, मुंबईत तो तिकडे कुठं राहायचा, कोणाच्या संपर्कामध्ये होता, त्याची नेमकी सगळी चेन कशी आहे, कशा रीतीनं ही सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या फिरत आहेत आणि यात जैब जुबेर अन्सारी हा एकटाच आहे तर त्याच्यावर कोण साथीदार आहे, अशा अनेक गोष्टी आहेत। कारण का जैबला अटक झालेली आहे, पण पुढे जाऊन जैबसारखेच आणखीन लोन वोल्फ अटॅक होऊ नये किंवा तशी रॅडिकलाइज झालेली मुलं जी आहेत त्यांनी कुठली अप्रिय घटना करू नये याकरता ही सगळा चौकशीचा फास जो आहे तो एका वेगळ्या दिशेने आहे, एका वेगळ्या टप्प्यात आहे आणि याकरता एटीएसच्या 2 ते 3 टीम बनवल्या गेलेल्या आहेत आणि त्यातून हे दिसतंय की एटीएस हा हल्ला त्याने केला, त्याची संपूर्ण चौकशी, तो कोणाच्या संपर्कात होता आणि याचबरोबरीनं तो कुठे गेला होता, तो कुठून आला होता, त्याचबरोबरीनं बाहेर त्याचे काही संबंध होते का, त्याच्या संपर्कात असे आणखीन काही मुलं आहेत का, अशा वेगवेगळ्या माध्यमांवरती, वेगवेगळ्या हेडिंगवरती ही संपूर्ण एटीची टीम जी आहे ती तपास करते आणि त्याकरताच पहिला टप्पा म्हणून एटीएस टीम जैब जुबेर अन्सारी याच्या घराखाली दाखल झाली आहे।
राजित, आपण प्रेक्षकांना पुन्हा एकदा सांगूया की या आत्ताच्या क्षणाचे दोन मोठे अपडेट समोर आहेत. एकीकडे आपण बघतो तो व्हिडिओ आहे ज्या वेळेला हा हल्ला करण्यात आला, 2 लोकांवरती जीवघेणा चाकू हल्ला करण्यात आला, त्यावेळेचे आपण काही दृश्य बघतोय. तर दुसरीकडे आत्ताची महत्त्वाची अपडेट अशी आहे की तो ज्या ठिकाणी जैब ज्या ठिकाणी राहत होता त्या ठिकाणी ATSची टीम पोहोचलेली आहे. त्या ठिकाणी आजूबाजूला कोण राहतंय किंवा कशा पद्धतीने त्याने घर मिळवलं या सगळ्या गोष्टींचा तपास हा सध्या केला जातोय. त्यामुळे आत्ताच्या क्षणाच्या 2 मोठ्या अपडेट सध्या आपल्या समोर आहेत. आणि आत्ता जो आपण जी दृश्य आपण बघतोय तोच व्हिडिओ ज्या वेळेला दोघांवरती हल्ला करण्यात आला त्यावेळेचा हा व्हिडिओ आहे. तर मीरा रोडमध्ये दोघांवरती करण्यात आलेला चाकू हल्ला दहशतवादी हल्लाच होता अशी माहिती आता समोर आली आहे. दरम्यान ज्याने हल्ला केला तो आरोपी जुबेरच्या घरी न्यूज 18 मराठीची टीम दाखल झाली आणि यावेळेला अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे. अल्लाची प्रार्थना केली तरच घरात प्रवेश मिळेल असा मेसेज जुबेरने त्याच्या दारावरती लिहिलेला होता. काय आहे हा सगळा मेसेज आणि तो जुबेरने का लिहिला होता याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अजित मांढरे यांनी. आपण हा आढावा बघणार आहोत. मात्र यापूर्वी जर आपण बघितल्या आत्ताच्या दिवसातले महत्त्वाचे अपडेट असे आहेत की कशा पद्धतीची मोडस ऑपरेंडी होती आणि काय नेमकं कशा पद्धतीने त्याने चाकू हल्ला केला हे तपासात अनेक बाबी समोर येत आहेत. मी जैब जुबेर अन्सारी याच्या घराजवळ आहे. हे त्याचं घर आहे. इथे तो साधारणपणे वर्षापासून भाड्याने राहत होता. इथं आल्यानंतर पोलिसांनी कारवाई केलेली आहे. पोलिसांची सील जी आहे तिथे लावण्यात आलेलं आहे. आत्म्या देखील लावलं आहे. पण आमची नजर पडली ती म्हणजे ही पिवळ्या रंगाची चिठ्ठी इथं लावलेली आहे. मुळात इथं उर्दूमध्ये सगळं जे लिहिलेलं आहे ते प्रत्येक धर्मामध्ये देवाच्या बाबतीमध्ये लिहिलं जातं आणि ते कसं आपला देव श्रेष्ठ आहे या बाबतीत लिहिलं जातं. पण मुळात ही चिठ्ठी जी लिहिलेली आहे त्या चिठ्ठीवरून एक स्पष्ट होतं की जर तुम्हाला या घरामध्ये प्रवेश करायचा असेल तर एक प्रार्थना बोलली पाहिजे. तुम्हाला ही गोष्ट जी आहे ती गोष्ट मांडली पाहिजे आणि ते तुम्ही जर म्हटलात तरच तुम्हाला आमच्या घरात प्रवेश दिला जाईल. अशा पद्धतीनं ही चिठ्ठी लिहिली आहे आणि यावरून देखील हा सगळा प्रकार जो आहे तो देखील तपासामध्ये समोर आहे. तपासासाठी ही गोष्ट फार महत्त्वाची आहे असं ATSच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आणि त्या दृष्टीनं हा तपास पुढे कुठे जातो, कशा रीतीनं हा तपास जो आहे हा याच्यातून नवीन खुलासे होत आहेत त्या इथं दाखवतो. हे त्याचं जैब जुबेर अन्सारीचं घर आणि हे इथे पुढे की समोर जे बिल्डिंगचं काम सुरू आहे त्या बिल्डिंगच्या खालीच तिथं या जैब जुबेर अन्सारीने 2 वॉचमॅन जे आहेत त्यांच्यावरती हल्ला केला आणि त्यांना जखमी केलं. हा सगळा प्रकार जो आहे हा सगळा प्रकार CCTVमध्ये कैद झाला आहे. पण हा सगळा प्रकार दहशतवादी हल्ला कसा, जैब जुबेर अन्सारी याच्याकडे सापडलेली चिठ्ठी, त्याच्या घरावर लिहिलेला हा मेसेज आणि वेगवेगळ्या पद्धतीचे डॉक्युमेंट्स, काही इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स आहेत, काही कागदोपत्री पुरावे आहेत, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्यातून हा दहशतवादी हल्ला आहे हे तपास यंत्रणांकडे स्पष्ट झालं आहे. म्हणून मीरा रोड पोलिसांकडून हे संपूर्ण प्रकरण काढून ATSकडे म्हणजेच महाराष्ट्र दहशतवादी विरोधी पथक यांच्याकडे सोपवण्यात आलेलं आहे. लोन वोल्फ अटॅक हा एक नवीन प्रकार आहे दहशतवादी हल्ल्याचा. असे हल्ले भविष्यामध्ये वाढू शकतात आणि हीच गोष्ट लक्षात घेऊन महाराष्ट्र सरकारने या प्रकरणाकरता विशेष लक्ष घालून असे प्रकार कसे थांबवले जातील, अशा लोकांना कसं इंटरसेप्ट केलं जाईल, त्यांच्यापर्यंत त्यांनी कुठली कृती करण्याआधी कसं पोहोचलं जाईल या सर्व गोष्टीकरता विशेष पथक आणि विशेष एक योजना तयार केलेली आहे. त्यानुसार भविष्यात असे हल्ले टाळता येतील असा दावा सरकार करतं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पवारसह अजित मांढरे, न्यूज 18 मराठी, मीरा रोड. आप यहाँ पे क्या काम करते हो? साफ सफाई का काम करते हैं. साफ सफाई काम करते हो तो कभी मुलाकात हुई उनसे, कभी उनसे बात हुई? नहीं, खोलते ही नहीं थे हम लोग. ठोकते थे तो दरवाज़ा वैसे सीढ़ी धोते जब ठोकते थे हम लोग. कचरा उसका बाहर ही रहता था. कभी कभी 15 दिन में 10 दिन में ऐसे मिलता था हम लोगों को कचरा. पार्सल का ही मिलता था वो भी कचरा. कभी नहीं खोला उसने कचरा. कभी दरवाज़ा खोला नहीं ना कभी आपसे बात किया? नहीं, कभी बात नहीं हुआ हम लोगों से. अभी जो यहाँ पे सामने उन्होंने जो चाकू से अटैक किया है तो आपको अब ये सुन के कैसे डर लग रहा है? हाँ, डर तो लगेगा ना सर, ऐसी बात होएगी तो.